जेव्हा आमच्याबरोबर काही वाईट घडतं तेव्हा आम्ही सगळ्यात आधी तुझी कॉलर पकडतो, किंवा वाईट दिवस दिसतात तेव्हा नशिबाच्या नावाखाली सगळं टाकून देतो. पण जेव्हा चांगले दिवस येतात, चांगल्या गोष्टी आमच्याबरोबर घडतात, तेव्हा मात्र सगळं क्रेडिट आम्हीच घेतो. मग तुला शाबासकी द्यायला विसरतो. नाही अवधूत, असं का करतोस तू? नाही म्हणजे तू मला काय, म्हणजे तू म्हणालेलंस ना की आपण फिल्म करतोय म्हणून. सुपर. गुप्ते तिथे गुप्तेच्या या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघी सुंदर्यांचं खूप स्वागत करतो. आणि लोक हो, आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. आमच्याकडे ह्या दोघींच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितलेले काही बाईट्स आहेत. बघूया लोक काय बोलतात तुमच्याबद्दल. हाय शमे, मुळात जशा ताई सासूबाई तुम्हाला दिसतात तशा खाष्ट, कुचकट आणि सतत लोकांवर ओरडणारी शर्मिष्ठा अजिबात नाही आहे. तशी ती खूप गोड मुलगी आहे, खूप प्रेमळ मुलगी आहे. आणि आता खुपणाऱ्या गोष्टी सांगायलाच पाहिजे तिकडे. शमा, मला असं वाटतं की तू खूप पटकन रिॲक्ट होतेस कुठल्याही गोष्टीवरती आणि खूप पटकन चिडतेस तू कुणावरही, आणि 2 सेकंदासाठी इथे पॉज होऊन जातेस आणि संपूर्ण विचार न करता एकदम काहीतरी पटकन डिसिजन घेऊन टाकशील की काय, अशी भीती वाटू शकते. तर प्लीज थोडासा आवर घाल स्वतःच्या रागाला आणि एकदम एक्साइट होऊन एखादा डिसिजन घेण्याला. पण मी अजून एक ऐकलंय की आता तुझं नवीन नाटक येते मायलेकी. त्या मायलेकीमध्ये तुझ्याबरोबर अनेक कॅरेक्टर्स काम करतात. त्यांच्या देखील सगळ्यांची छान छान मिमिक्री करतेस, आम्ही असं ऐकलेलं आहे. बाकी जाऊ दे, आम्हाला एकदा फक्त अमिताताईंची ऍक्टिंग करून दाखव. अमिताताई सॉरी. कम ऑन. नाही अवधूत, असं का करतोस तू? नाही म्हणजे तू मला काय, म्हणजे तू म्हणालेलंस ना की आपण फिल्म करतोय म्हणून. सुपर. मग असं नाही रे, म्हणजे बघ ना. सॉरी अमिता मावशी, सॉरी. सगळं अवधूतमुळे होतंय. बघूया पुढचा बाईट. शर्मिष्ठाबद्दल म्हणायचं तर काय, तर शर्मिष्ठा वयाने लहान आहे पण तिने ताई काकूची भूमिका फारच सुंदर केली. कारण ताई काकूच्या व्यक्तिरेखेचा पोत आणि त्याचं वय हे थोडंसं मोठं आहे तिच्या वयाच्या अनुषंगाने. त्या मानाने तिने काम खूपच चांगलं केलं आहे. ताई काकूंची अत्यंत गंभीर आणि अशी जरा थोडीशी कठोर अशी ती भूमिका आहे. पण काही काही वेळेला तिच्या हसण्याच्या व्यत्ययामुळे आम्हाला बरेचसे शॉर्ट्स कट करावे लागतात. मला असं वाटतं तू एकदा तिचं खरं हसणं हसून दाखवायला सांग. म्हणजे ती जेव्हा हसेल ना तेव्हा तुला लक्षात येईल की ती कशी हसते. उचकी लागल्यासारखं काहीतरी हसणं असतं तिचं. आणि तिच्या उचकी लागण्याने बरेचसे आमचे रिटेकवरती रिटेक होत असतात. अरे नाही, म्हणजे माझं हसणं फार वेगळं आहे. म्हणजे काहीतरी वेगळाच आवाज येतो. खूप हसायला लागले ना, खूप हसले मी की. म्हणजे कसा दाखव. 1 2 3 गुदू 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 गुदू. आयुष्यपत हे वाटतं तू हसते. अगं बास बास. सॉरी नाही असं. तू का असं काय विरन, प्लीज यार. ह्या हसणाऱ्या म्हणजे असं ते असतं ना. पण मी आता बरी असते. म्हणजे ह्याच्यावर मला खूप सांगायचं की मी लग्नाआधी ना खूप वेगळी हसायचे आणि अमेने स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली की प्लीज असं हसू नकोस माझ्या. मी पूर्वी अशी हसायचे. प्रकार हसण्याचे कमाल आहे. म्हणजे परत मला असं वाटतं महेश मांजरेकर, तुम्ही जर का हा भाग बघत असाल तर तुम्ही काकस्पर्शनंतर अश्वहास्य नावाचा एक चित्रपट काढू शकता. गॉड, काय आहे, अनबिलिव्हेबल आहे. सॉरी शो मध्ये आहोत. सॉरी. चला पुढचा बाईट बघूया. प्रिया खूप समजूतदार मुलगी आहे. काय म्हणू आपण, वेल मॅनर्ड मुलगी आहे, खूप प्रोफेशनल आहे,
खूप पंक्च्युअल आहे तिच्या वेळेच्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीत परफेक्ट आहे. त्यामुळे प्रिया, मला तू खरंच तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींचं मला खूप कौतुक वाटतं. आणि प्रिया आणि मी ऑनस्क्रीन कितीही दुश्मन असलो तरी ऑफस्क्रीन आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. प्रियाच्या बाबतीतली गमतीशीर आठवण सांगायची झाली तर प्रिया, तुला माहिती आहे मी इथं कशाबद्दल बोलणार आहे. ऑनस्क्रीन सत्यजित मंजिरीचा किती छळ करत असतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण ऑफ स्क्रीन एकदा प्रियाने सत्यजितच्या हातचा मार खाल्लाय. बापरे, हे काय होतं? कानाखाली मारली त्याने. आय स्वेअर. आणि 2 सेकंद ब्लॅकआउट झालं. म्हणजे आम्ही झीसाठीच प्रोमो शूट करत होतो, ती म्हणाली तसं सिरियलचा. मी आणि सत्यजित असे उभे असतो समोरासमोर आणि मी त्याला म्हणते, मंजिरी खूप घाणेरडी मुलगी आहे, मी तिला या घरात राहून देते का बघ, आता नाही तिला बाहेर काढली ना तर बघ, असं म्हटल्यानंतर तो मला एक कानफडात मारतो. आणि युजली सेट असतं की ह्यानंतर त्याची येणार आहे म्हटल्यावर मी पण ऍक्शन करते किंवा जे काय. आणि हे झाल्यानंतर मागणं मंजिरी येते आणि तिचा लुक असा प्रोमो होता. आमची रिहर्सल झाली, व्यवस्थित झाली, टेक सुरू झाला आणि पहिली 2 वाक्य बोलले की मंजिरी खूप घाणेरडी मुलगी आहे, बघ आता तिला घराबाहेर काढते की नाही. आणि फटाक आणि मला काही कळेच ना. मी म्हटलं हे काय झालं. आणि तो मला म्हटलं, अगं तू हल्ली का नाहीस. म्हटलं अरे माझं एक वाक्य आहे अजून. अरे बापरे. आणि म्हणजे मी आईचा कधी मार, तुझ्या आय स्वेअर खरी बसली. आणि त्याचं ते ॲग्रेशन होतं की तो जोरात मारतो, पण त्याचाही थोडा अंदाज चुकला आय गेस. आणि मी पण वळले नाही आणि त्यांनी जोरदार. आणि सत्यजित चिन्मयचा हात म्हणजे यू कॅन इमॅजिन. मी आईची पण कधी खाल्ली नाही, पण सत्यजित चिन्मय मांडलेकरची थोबाडीत खाल्ली. काय हे चिन्या, एवढ्या गोड मुलीला कानफडात मारलीस काय, अशी ऍक्टिंग काय उपयोगाची चिन्मय. सिरियसली. आणि आपण असं दाखवतो ना ह्याच्यात सिरियल मध्ये की मारल्यावर असं वगैरे करतो, तर ते खोटं आहे. तेव्हा जेव्हा मला खरी पडली तेव्हा मी अशीच होते 2 मिनिटं, कळेच ना मला काय झालं. शॉक. बापरे. मग मी रडले, शूटिंग थांबलं, मग सगळं झालं. तो सॉरी सर, त्याला पण खूप गिल्टी वाटलं. देन वी रिझ्युम्ड अगेन. नंतर दुसऱ्या दिवसाने मला चॉकलेट्स आणून दिले एक भरपाई म्हणून. बापरे. चला पुढचा बघूया कोणाचा बाईट आहे. प्रिया, मी तुला प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फोन कॉल्सवर, बाहेर असलो तर बाहेरून आय लव्ह यू म्हणतो, खूपदा म्हणतो, खूप जेन्युइनली म्हणतो. प्रत्येक वेळेला का म्हणतो हे सांगणं होतच असं नाही. आज खूपते तिथे खूपतेमुळे मला हे सांगण्याचा मौका मिळतोय. मला तुझी सगळ्यात आवडणारी गोष्ट तुझा जीवनाकडे बघण्याचा अप्रोच. इंग्लिशमध्ये असं म्हणतात की डोंट जस्ट बी, लिव्ह. तू एक्झॅक्टली तशी आहेस. मला हे प्रचंड आवडतं. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असू देत. आपला पहिला पाऊस आला की आपण गाडीत असलो तरी उतरून भिजतो, कपडे भिजले तर सोड यार आत्ता मजा करूया. हा जो अप्रोच आहे ना लाईफमधला, तिची झेस्ट फॉर लाईफ आहे ना, ती मला प्रचंड आवडते. आणि त्याच्यामुळेच मी खरं तर तुझ्या प्रेमात पडलोय. तुलाही माहिती आहेच ऑफकोर्स. पण मी आत्ता जसं म्हणालो की आपण अवखळपणा आणि आपण नाठाळपणाने आपण खूप मजा घेतो आयुष्यातली. पण ते चालू असताना आपण नेहमीच्या संभाषणांमध्ये जेव्हा तुझे असे खूप प्रगल्भ विचार येतात बोलण्यात, संभाषणात, तेव्हा मला खरंच खूप कौतुक वाटतं. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये ह्या दोन्ही साईड्स इतक्या छान कशा काय कॉम्बिनेशनमध्ये असू शकतात. त्यामुळे आय जस्ट लव्ह इट. प्रियाला जेव्हा खूप वेळ असतो, म्हणजे एक डे ऑफ असेल आणि मी समजा घरी नाही आहे, तर मी फोन करून जर विचारलं की प्रिया काय करतेस, तर तिचं एक स्टँडर्ड उत्तर असतं ह्याच्यावरचं की काय नाही रे, मी ते सगळं कपाट उपसलंय आणि आता परत लावत बसले. बरं ते कपाट सगळं छानच असतं ना, लावलेलंच असतं, म्हणजे त्यात काही असं इकडे तिकडे पडलंय असं काही नाही. छान टापटीप कपाट असतं, ते उपसायचं आणि परत लावत बसायचं. हा तिचा एक फेवरेट पास टाईम आहे. याच्या मागचं लॉजिक काय आहे हे मलाही माहिती नाही. एवजी तुम्हाला जमलं तर ते प्लीज काढा तिच्याकडून आणि मलाही सांगा, मी हातभार लावीन. तसंच तिचं बाकी ती प्रचंड मेटिक्युलस आहे. म्हणजे तिचं घर सगळं टापटीप, सगळ्या गोष्टी जागेवर असल्याच पाहिजेत. माझा तसा स्वभाव आहे की मी आलो की एकदा घरी आलो ह्या फील्डमध्ये असतो मी. त्यामुळे मग बूट काढून टाकले, जॅकेट सोफ्यावर टाकलं, बॅग आहे तिकडे फेकून दिली आणि मग प्रिया थोडी अपसेट होते, चिडते. ही गोष्ट थोडीशी खूपते. ती जर थोडीशी लाईटली घेतलीस ना प्रिया तू, की अरे हो ऑफकोर्स, म्हणजे हे मान्यच आहे, हे चूकच आहे, म्हणजे मी समर्थन करतच नाही माझ्या वागण्याचं, पण तेव्हा घरी आल्यानंतर मला बायकोला भेटण्याची प्रचंड इच्छा असते. त्यामुळे बॅग आणि बूट आणि सोड ना यार, गले मेल यार, असं होतं. प्रिया,
सगळ्यात पहिल्यांदा तू जेव्हा साबुदाण्याची खिचडी केली होतीस, आठवतंय? ऑफकोर्स आठवतंय, मलाही आठवतंय. आज सॉलिड झाली होती ना ती. हां, अमेझिंग अमेझिंग. आणि तो केक आठवतो तुला? चॉकलेट केक केला होता तू? हां, यमी. मला सांग ना, मलापेक्षा आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांग ना, ती काय रेसिपी होती का नेमकी? हे इतकं सुंदर कसं काय मॅनेज करू शकतेस तू? हे काय, हे मला शेवटचे 2 कळले, मला न सांगता कळलं. साबुदाण्याची खिचडी आणि केक, हे काय झालं होतं मला कळलं. केक हा फेविकॉलचा झाला असणार, दगड झाला होता. शाबास. आणि साबुदाण्याची खिचडी खिचडी चिकट, म्हणजे अशी की गोळा झाला, एकच अख्खा मोठा साबुदाणा झाला. शांतनू श्रीकांत मोघे. लर्निंग काय सांगशील त्याच्याबद्दल? तो म्हणतोय ते बरोबर आहे. थोडंफार चिडचिड होते. आय गेस मला खूप आवडतं जिथली गोष्ट तिथे ठेवायला. कुठेही आता अजून तरी आम्ही दोघंच राहतो, त्यामुळे घर चांगलं ठेवणं काही मोठी गोष्ट नाहीये. आणि सगळ्याला प्रत्येक जागा आहे, मग तरी तू का नाही करत असं होतं. आणि मग चिडचिड होते. बट आय विल पॉइंट नोटेड. आणि तो येऊन जे सामान टाकतो आणि त्याच्यावरती चिडतेस, त्याबद्दल काय सांगशील? त्याच्याबद्दलच म्हणते मी, म्हणजे त्याच्या बुटांना, त्याच्या जॅकेटला जागा दिलेली आहे, मग का नाही ठेवायचं जागेवर? म्हणजे पण त्याला घाई असते की गले मिल यार म्हणला ना तो. हा, तर आता कळलं ना मला. प्रियासारखी गोड बायको असल्यानंतर, एवढी गोड बायको असल्यानंतर इकडून काही आल्यानंतर इकडनं गेल्यावर मी पहिले तेच करते. अरे वा. तू पण रमाला म्हणजे सतावणं आता बंद कर जरा. दोघींना आहे की आता वॅम्प खूप झाला आता. नाही, पण आमचं असं म्हणणं आहे की जर आम्ही नसलो तर त्या हिरोईन काय, त्या हिरोईन काय ना. म्हणजे आम्ही नेहमीच असं म्हणतो की म्हणजे निगेटिव्ह ह्याच्या बाबतीत मिस्टर इंडिया पिक्चर आठवतो? कोण आठवतं? शोले पिक्चर बघितलास? शोले? येस. अबे ओ क्या बात है, बस तो हमसे ही है सब. नाही, पण ही अत्यंत खरी गोष्ट आहे. ज्ञान मी तुमच्याबरोबर शेअर करतो की फार महान दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याबरोबर आपण म्हणतो ना की एक मोठं पुस्तक वाचण्यापेक्षा एका चांगल्या माणसाबरोबर जर का 1 तासभर घालवलं तर आपण जास्त शिकतो. तर त्यांनी मला सांगितलेली ही गोष्ट आहे की अवधूत, जर का चित्रपट मोठा करायचा असेल किंवा ताकदवान करायचा असेल, स्ट्रॉंग बनवायचा असेल, तर विलनवरती जास्त काम करायचं, हिरोवरती नाही. विलन जितका जास्त मोठा तितका हिरो आपोआप होतोच, होणार. त्यांनी अगदी एवढंच सांगितलेलं की तू जर का विलनला दाखवलास की विलन असा घाणेरडा आहे, असा आहे, इतका वाईट आहे, असा इतका वाईट आहे, आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर जर का हिरो जातो आणि त्याला एक मुस्काटात मारतो, तो आपोआप हिरो मोठा होतो. सो विलनवरती काम असेल तरच पांढरं. एक्झॅक्टली. आता आपण खेळणार आहोत रॅपिड फायर राऊंड. आपण सुरुवात करूया शर्मिष्ठा तुझ्यापासून. आवडती मालिका? उंच माझा झोका का तू तिथं मी? उंच माझा झोका. सॉरी. कोणती रमाबाई जास्त आवडते, लहानपणीची का आत्ताची? आत्ताची. अरे वा. लोकांची कोणती गोष्ट खुपते, कर्मठपणा का कंजूसपणा? कर्मठपणा. कोणती ओळख आवडते, सुपारी क्वीन का ताई काकू? ताई काकू. आणि आवडती खलनायिका, प्रिया मराठे का शर्मिष्ठा राऊत? हे नंतर पत्राने कळवते. शर्मिष्ठा राऊत. शाबास. प्रिया मराठे मोघे. आवडती भूमिका, तू तिथं मी का पवित्र रिश्ता? पवित्र रिश्ता. वाव. वर्षा माझ्याबरोबर, त्या कॅरेक्टरचं नाव वर्षा होतं आणि ती माझ्याबरोबर 2 वर्ष होती आणि दॅट वॉज द बेस्ट टाइम. म्हणजे मी खूप एन्जॉय केलं ते कॅरेक्टर. आणि हे जसं आउट अँड आउट नेगेटिव्ह आहे, ते तसं पूर्ण नेगेटिव्ह नव्हतं, पॉझिटिव्ह होतं आणि ते माझ्या क्लोजेस्ट होतं 2 वर्ष. सो पवित्र रिश्ता. ओके. आवडता अभिनेता, चिन्मय मांडलेकर का शंतनू मोघे? आता प्रश्नच असू शकत नाही. शंतनू मोघे. आय एम शुअर चिन्मय वोंट माइंड दिस. सत्यजित कुणाचा असावा असं वाटतं, मंजिरीचा का प्रियाचा? प्रियाचाच. प्रियाचाच. मैं उसके लिए कुछ भी कर सकती हूँ. आवडती सहकलाकार, मृणाल दुसानीस का अंकिता लोखंडे? मृणाल दुसानीस. आणि आवडती खलनायिका, अर्थातच शर्मिष्ठा राऊत का प्रिया मराठे?
प्रिया मराठे. मैं भी अपनी खुद की फेवरेट हूँ. आणि आता वेळ झालेली आहे फोन राऊंडची. शर्मिष्ठा, तुझ्यापासून सुरुवात करूया. अगो बाई, हे काय? अजूनही तिथे सभा चालूच आहेत वाटते. बाई 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 बाई, काय करावे ग हिचे? सॉरी रमाबाई, माझं नाव शर्मिष्ठा राऊत निपाणकर. फारच सुंदर, छान फोन लावलास. आणि आता प्रिया, बघूया कोणाला फोन. हॅलो, प्रियाचं नशीब का? हाय, मी प्रियाच बोलतेय.
बापरे 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 प्रिया, खरंच गोड फोन लावलास. आणि तुझं नशीब खरोखर तुझ्याबरोबर आता कायमच राहणार. कारण खरंच आपण म्हणजे मला एकदम लक्षात आलं, हो मी पण माझ्या नशिबाला थँक्स म्हणायचं राहून गेले. कदाचित ज्या वेळेला मग ते बरोबर नसतं त्याला ते रुसून बसत असेल तर आता तू त्याला आता तू मनवून घेतलेलं आहेस. त्यामुळे ह्यापुढे ते तुझ्या बरोबर आहे. हॅलो प्रियाचा नशिबा, माझ्या आजूबाजूला असेल त्याला पण सांग. मी एनिवे आज तुम्ही दोघीजणी इथे आलात, खूप छान गप्पा मारल्यात आणि आम्हाला वॅम्सच्या चेहऱ्याच्या पाठीमागे असलेल्या एक रंभा आणि एक उर्वशी भेटल्या, चांगल्या मनाच्या मुली भेटल्या आणि आम्हाला खूप मज्जा आली. तुम्हाला दोघींनाही तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.